नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। 332 कोटींच्या थकीत धनाच्या चुकाऱ्यांना अखेर मुहूर्त। 15,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात। 100% देयके प्राप्त, अदा करण्यात 10 दिवस विलंब। भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे। भंडारा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सन 2025-26 च्या रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाचे थकीत चुकारे अदा करण्यासाठी तब्बल 332 कोटींची 100% देयके जिल्ह्याला प्राप्त झाली आहेत। गुरुवार 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वरती करण्यास सुरुवात झाली असून याचा लाभ जिल्ह्यातील 14,932 शेतकऱ्यांना होणार आहे। भंडारा जिल्हा पणन विभागामार्फत रब्बी पणन हंगामात आधारभूत किमतीने धानाची खरेदी करण्यात आली होती। यापैकी खरेदी केलेल्या धानाचे चुकारे 30 मे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते। मात्र जिल्ह्यातील उर्वरित धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे शासनाकडून अप्राप्त असल्याने ते थकीत होते। रब्बी हंगाम 2025-26 मध्ये एकूण 80,958 शेतकऱ्यांच्या 33,80,707.61 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती। या धानाची एकूण रक्कम 800,98,96,328 रुपये इतकी होते। त्यापैकी 66,026 शेतकऱ्यांच्या धानाचे 654,28,73,500 रुपयांचे पेमेंट अदा करण्यात आले आहे, तर 14,932 शेतकऱ्यांचे 146,60,69,592 रुपयांचे देयके अदा करणे बाकी असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी दिली आहे। दरम्यान दीर्घ प्रतीक्षेनंतर 10 ऑगस्ट रोजी 332 कोटींची थकीत रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली। मात्र रक्कम प्राप्त झाल्यानंतरही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे जमा होण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागला। अखेर 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजल्यापासून देयके शेतकऱ्यांच्या खात्यात वरती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। थकीत देयके अदा करण्यासाठी जिल्ह्याला आता 332 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत। जिल्हा पणन विभागाच्या माहितीनुसार हे सर्व चुकारे हुंडीप्रमाणे अदा करण्यात येणार असून येत्या मंगळवारपर्यंत संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शेतकरी अनेकदा उसनवारी अथवा कर्ज काढून धानाचे उत्पादन घेतात। हमीभाव केंद्रांवर नोंदणी करून आपले धान शासनाला विकतात। धानाची खरेदी झाल्यानंतर शासनाला धान, त्याची नोंद आणि संपूर्ण आकडेवारी मिळते। मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी मात्र प्रतीक्षाच करावी लागते। त्यामुळे शेतकऱ्यांचे चुकारे देण्यात शासनाकडून दरवर्षी दिरंगाई का होते हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे। दरवर्षी धान खरेदी सुरू होण्यास होणारी दिरंगाई, बारदाण्याचा अभाव, लिमिट फुल होणे, अपेक्षित हमी भावाचा प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उशिरा मिळणारे धानाचे चुकारे अशा विविध समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते। गत काही वर्षांपासून प्रत्येक हंगामातील प्रत्येक टप्प्यात जिल्हा पणन विभागाकडून देयके उशिरा अदा होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे। यंदा ही रब्बी हंगाम 2025-26 मधील थकीत चुकाऱ्यांची 100% देयके म्हणजेच 332 कोटींची रक्कम 10 ऑगस्ट रोजी जिल्हा पणन विभागाकडे प्राप्त झाली। मात्र त्यानंतर तब्बल 10 दिवसांनी 20 ऑगस्ट रोजी दुपारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वरती करण्यास सुरुवात झाली। याबाबत भंडारा जिल्हा पणन अधिकारी संभाजी चंद्रे यांनी सांगितले की 7 ऑगस्ट रोजी जिल्हा पणन अधिकारी बदलल्यामुळे डीएससी बदलण्याची प्रक्रिया करावी लागली। त्यातच मध्ये सुट्ट्या आल्याने देयके वरती करण्यास विलंब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मात्र शेतकऱ्यांचे पैसे उपलब्ध झाल्यानंतर ते खात्यात जमा होण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी का लागला हा सवाल आता उपस्थित होत आहे। धान खरेदीपासून चुकारे मिळेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागत असल्याने देयकाच्या विलंबाचा प्रश्न यंदाही ऐरणीवर आला आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेत मिळणे ही त्यांची अपेक्षा आहे। त्यामुळे दरवर्षी निर्माण होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार असा प्रश्न जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात असून शासनासह आता जिल्हा पणन विभागाच्या दिरंगाईवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत।